नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचं आहे पारंपरिक पद्धतीने अळूचं फतफतं। तर ते कसं बनवायचं आणि त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया। ही अळूची पानं आहेत। ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पानं। आता त्याचं देठ काढून घ्यायचं। आणि त्या देठाचा कुठच्याही एका बाजूने वरचं आपण साल काढून घ्यायचं। जसं आपण शेवग्याच्या शेंगांचं किंवा कुठच्याही शेंगांचे जे वरचं साल काढतो त्याप्रमाणे त्या सगळ्या देठांची वरची साल काढून टाकायची आहे। आणि ती सहज पटकन निघतात अगदी। सुरीच्या सहाय्याने केलं तरी चालते किंवा हाताने मोडली आणि त्याची साल काढलं तरी चालतं। आता इथे आदल्या दिवशी मी हरभरे भिजत घातलेले आहेत, काळे वाटाणे आणि शेंगदाणे हे तिन्ही आदल्या दिवशी भिजत घातलेले आहेत। आता हे कुकरला लावून शिजवून घेणार आहे। 4 शिट्या देऊन, कारण वाटाणे आणि हरभरे शिजायला जरा वेळ लागतो, त्यामुळे 4 शिट्या त्याला करून घेणार आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि पाणी घालून त्यात आता शिजायला कुकरमध्ये ठेवते। आता हे सगळ्या पानांचे देठ काढून घेतलेले आहेत। आता हे खूप अगदी जून आहेत, त्यामुळे ते मी त्यात घेत नाहीये। दोन तीन देठ त्यातले मी काढून बाजूला टाकलेले आहेत। आता ही पानं अशी एकमेकात 5-6 पानं ठेवून घ्यायची आणि चिरून घ्यायची आहेत। आपण ही चिरते वेळी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं। काही वेळेला अळू जर खाज असेल त्याला जास्त, तर हे चिरताना हाताला खाज येते। इथे मी कटरवर अळू चिरत आहे, तुम्ही विळीवरही चिरू शकता किंवा सुरीच्या सहाय्याने अळू चिरून घ्यायचे आहे। अळू खूप बारीकही चिरलं गेलं पाहिजे असं काही नाही, कारण हे पुन्हा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, पुन्हा घोटायचं आहे, त्यामुळे ते थोडंसं जाड राहिलीत पानं चिरताना तरी चालतं। अशा तऱ्हेने हे सगळा अळू चिरून घेतलेला आहे। एक 10-15 पानं होती इथे, ती ही पानं आणि हे देठांचं बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे। आता कुकरमध्ये हे सगळं टाकायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। आधी हे अळूची पानांचं सगळे घालायचं, नंतर वरती देठ घालायचे चिरलेले। आणि हे आंबाडे आहेत। आता ते मला मिळाले, प्रत्येक वेळी मिळतात असं नाही, पण आता मिळाले म्हणून मी आंबटपणासाठी यामध्ये घालते। त्याच्यावरचं साल काढलंय आणि 4 आंबाडे मी त्यात घातलेत आणि 2 ग्लास पाणी घातलं आणि आता 5 ते 6 शिट्या देऊन घ्यायच्या आहेत। आता हे शिजवून झालेलं आहे हरभरे, वाटाणे आणि शेंगदाणे।
आता पुढील साहित्य काय आहे ते बघू. हळद, मीठ, कोकम, आलं, हिरवी मिरची, एक 5 ते 6 मिरच्या घ्यायच्या, ओलं खोबरं, गूळ, मोहरी, जिरे, हिंग, लसूण आणि तेल. एक 5 ते 6 मिरच्या घ्यायच्या, आल्याचे 4-5 तुकडे आणि अर्धी वाटी ओलं खोबरं घ्यायचं. थोडंसं पाणी घालून हे वाटून घ्यायचं आहे. आता हे अळू शिजून झालेलं आहे. एक 5 शिट्या द्यायला काढलेल्या आहेत. आता हे जरा चमच्याच्या सहाय्याने घुटून घ्यायचं आहे, किंवा आपण हे वापरू शकतो, रवी वापरू शकतो. पण रवीपेक्षा मला या चमच्याने असं घुटून चांगलं होतं असं वाटतं, किंवा मिक्सरलाही लावू शकतो, पण टेस्टमध्ये मग फरक राहतो. आता ह्याला आपण फोडणी करूया. त्यासाठी एक 4 ते 5 चमचे छोटे तेल घ्यायचं आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचा, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, आणि जिरे चांगले फुलले की त्याच्यामध्ये 10-15 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या. त्या चिरून वगैरे घालायच्या नाहीत, चांगल्या ठेचायच्या आणि घालायच्या आहेत. त्या जरा आता परतून घ्यायच्या. लसूण चांगला परतला गेला की आता त्याच्यामध्ये जो अळू आपण घोटून घेतलेला आहे तो घालायचा आहे. गॅस हे करताना बारीक ठेवायचा. आणि आता हे जे शिजलेलं होतं, जे आपण हरभरे म्हणजे चणे, शेंगदाणे, काळे वाटाणे, ह्याच्यातलं तुम्हाला जे जास्त आवडतं ते तुम्ही जास्त घातलात तरी चालतं, किंवा सगळ्याचं प्रमाण अर्धी वाटी किंवा पाव वाटी, जसं जे तुम्हाला आवडतो तो एखादा पदार्थ त्यातला जास्त घातला तरी चालतं. त्याला प्रमाण असं काही हे नाही आहे की इतकंच घातलं पाहिजे असं. ह्याच्यामध्ये पुन्हा फणसाच्या बिया पण घालतात, त्या आता मला मिळाल्या नाहीत आणि शिल्लकही नव्हत्या घरात, त्यामुळे त्या घातल्या नाहीत. अर्धा चमचा हळद घालायची, 1 चमचा मीठ, आणि हे वाटलेलं वाटण आहे ते खोबरं, मिरची, आल्याचं. पुन्हा ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालूनही ते पाणी, आणि कुकरच्या भांड्यामध्ये घालून पाणी, तेही सगळं घालून पाणी ते घालायचं आहे याच्यामध्ये. छोटे 2 चमचे गूळ घालायचा, 7-8 कोकम घालायचे, आणि ह्याला आता झाकण ठेवून चांगली उकळी येऊ द्यायची आहे. एक 5 मिनिटात त्याला चांगली उकळी येते. आणि अशा तऱ्हेने हे पारंपरिक अळूचं फतफतं तयार झालेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन अशा स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.